मुंबईमधल्या बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या भागातील अतिक्रमणावर वन विभागाकडून कारवाई केली जाते। उद्यानाच्या हद्दीमध्ये वास्तव्यामध्ये असलेल्या आदिवासी नागरिकांवर ही कारवाई केली जाणार आहे। मात्र या कारवाईला आदिवासी बांधवांनी मात्र विरोध केलाय। काल पोलीस आणि आदिवासी नागरिकांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या नंतर आज या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उद्यानाच्या प्रवेशद्वारासह संपूर्ण भागामध्ये पोलीस तैनात आहेत। तसंच पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा आज संपूर्ण दिवसासाठी संजय गांधी जे राष्ट्रीय उद्यान आहे ते बंद असेल। ही सध्याची आपण लाईव्ह दृश्य बघू शकतोय। कालही असाच प्रकार घडलेला होता। मुंबईमधले ही थेट बोरवलीमधून लाईव्ह दृश्य आहेत। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या भागातील अतिक्रमणावर वन विभागाकडून कारवाई केली जाते आणि त्यालाच आहे तो नागरिकांनी आणि तिथल्या व्यावसायिकांनी हा विरोध केलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे बांधव आहेत, नागरिक आहेत आणि जे व्यावसायिक आहेत त्यांचीही गर्दी जमल्याची आपण दृश्य पुढारी न्यूजवर बघू शकतोय। नेमकी तिथली परिस्थिती काय आहे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्या सोबत आहेत। मल्लिकार्जुन, हो नक्कीच। काल जेव्हा वन विभागाचे अधिकारी आणि आदिवासी बांधवांमध्ये झडप झाली त्यानंतर दगडफेक झाल्यानंतरची कारवाई जी झाली त्यानंतर जे आदिवासी बांधव होते त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केला होता। त्यानंतर वन विभागाचे जे अधिकारी आहेत ते मागे हटले। मात्र आज पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला। माझ्या मागे पाहू शकतात की 5000 पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आले। गेट हे जे पूर्ण नॅशनल पार्कचं जे गेट आहे, बोरवली संजय राष्ट्रीय उद्यानचं जे गेट आहे पूर्ण बंद करण्यात आलेला आहे। पर्यटकांना देखील आतमध्ये जाण्याची परवानगी दिली जात नाही। आता मात्र जे आतमध्ये आदिवासी बांधव आहेत यांना अतिक्रमण जे केलेलं आहे त्यांच्यावर ही कारवाई करण्यासाठी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था कुठेही बिघडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मात्र आदिवासी जे बांधव आहेत ते कोणत्याही प्रमाणात हटण्यासाठी तयार नाहीये, जेणेकरून कोणतेही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पोलिसांचा कडक बंदोबस्त आतमध्ये लावण्यात आलेला आहे। आणि मात्र आता आपण पाहिलं तर पोलीस आणि जे वन विभागामध्ये अधिकारी आहेत आणि जे आदिवासी बांधव आहेत तिघांमध्ये आता तिथे आतमध्ये झडप सुरू आहे। जे आदिवासी बांधव आहेत ते हटण्यासाठी माघार होतच नाही। ह्यामध्ये पूर्णपणे आता आदिवासी बांधव आहेत ते पोलिसांवरच अंगाशी जायला पाहायला मिळत आहेत। हो नक्कीच। मल्लिकार्जुन, आपण बघतोय ही दृश्य आहे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आहेत जे तिथे राहतात ते जमलेले आहेत। काय सध्याची त्यांची मागणी आहे नेमकी? Thank you.